कशा आहात मंडळी? पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि मी तुम्हाला एक नवीन ठिकाण असं आणलेलं आहे बघण्यासाठी. तर चला आपण हे बघूया. तर तुम्ही गेस करू शकता का मी कुठे आलेली आहे? तर चला मीच तुम्हाला सांगते. मी आज इथे नागपूर येथे आलेले आहे दीक्षाभूमी बघण्यासाठी. हे दीक्षाभूमीच्या बाहेर जी मूर्ती वगैरे ठेवलेले ते पाहत आम्ही आतमध्ये जाण्यासाठी निघालेलो होतो. हे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या ज्या होत्या ना बाबासाहेब आंबेडकरांच्या, गौतम बुद्धांच्या, ते बघत आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली होती. ऊन खूप होतं. त्या उन्हामध्ये माझा प्रयत्न चालला होता. तुम्हाला क्लिअर दिसते का ब्लॉग काय दिसतो? हा प्रयत्न माझा चालू होता आणि ते करतच आम्ही आतमध्ये एंट्री करत होतो. आपल्या बोधिसत्वाच्या नागपूर दीक्षाभूमी येथे आतमध्ये ज्यावेळेस पाऊल ठेवलं ना, त्यावेळेस इतकं आनंद आणि शांत असं जाणवत होतं. आतमध्ये ज्यावेळेस आम्ही बघत निघालो ना, त्यावेळेस सुरुवातीला तिथे रमा आईची मूर्ती आम्हाला दिसली. ते दर्शन घेत आम्ही आतमध्ये गेलो. आपल्या स्तूपाच्या ज्या सेंटरमध्ये एकदम गौतम बुद्धांची अशी एक सुंदरशी मूर्त्या ठेवलेल्या होत्या. त्यांचं दर्शन आम्ही घेत हे मी बघण्यासाठी निघालेले. पूर्ण गोल घुमट हा खूप मोठा विहार इथं आपल्याला दीक्षाभूमी बघायला मिळेल आणि हे बघत आम्ही ज्यावेळेस पूर्ण प्रसन्न मनाने इथे सर्व एकत्र जमलो. ही माझा परिवार आहे. इथं आम्ही वंदना घेतली आणि वंदन करून आम्ही जिथे आपलं स्तूप आहे ते बघण्यासाठी निघालेलो आहे. एका साईडला जे आहे हे सुंदरसं असं प्रदर्शन ठेवलं होतं. तेथे आपल्याला ही जी कलाकृती आहे ना, म्यानमारची कलाकृती आहे, जिथे तिथला विहार आपल्याला ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि तिथं गौतम बुद्धाची मूर्ती पण या फोटोमध्ये खूप सुंदर, म्हणजे जेव्हा समोरासमोर बघत होतो ना, त्यावेळेस खूप सुंदर हे दिसत होतं आणि हे बघतच आम्ही बराच वेळ इथं घालवलेला आहे. इथं या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण जीवनक्रम जे आहे ना, आपल्याला इथे बघण्यासाठी मिळणार आहे. तर येथे जे दीक्षाभूमी आहे, तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली इथे सर्व आपल्या अनुयायांना घेऊन त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि या दीक्षाभूमी बघण्यासाठी आपल्याला लांबून लांबून जे आहेत अनुयायी येतात आणि हे ज्यावेळेस हे जीवनपट आम्ही बघत होतो ना, तर खरंच यामध्ये आपल्याला ज्यावेळेस बघतो ना, त्यावेळेस बाबांचं कष्ट इथे आपल्याला दिसून येतं. त्यांनी आपल्यासाठी काय केलं, कसं केलं आणि त्यांना किती त्रास झाला, काय हे आपल्याला सगळं यातनं बघायला भेटतं. त्याचप्रमाणे जिथे इथं सगळं पूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे खाली, ती वाचत वाचत आम्ही त्यांचं जीवनपट बघत बघत आम्ही हे फोटोंचं निरीक्षण करत किंवा इथलं वाचन करत आम्ही जात होतो आणि हे पाहताना खरंच बाबांचं कष्ट हे ना जाणवत होतं, की आपल्याला त्यांनी इतक्या कष्टाने जे संविधान, आता जे ते फोटो बघताय तुम्ही, आपल्याला संविधान देताना हे बाबांची फोटो आहे आणि या जीवनपटामध्येच त्यांचा पूर्ण आपल्याला जे जीवन आहे ते बघायला भेटतं, वाचायला भेटतं. हे एक वेगळाच आनंदमय क्षण होता असा, जे पाहत पाहत आम्ही आपल्या दीक्षाभूमीच्या आतमध्ये आनंदित मनाने प्रवास आमचा चालू होता. पण ज्यावेळेस आम्ही हा जीवनपट बघत होतो ना, त्यावेळेस मात्र सुखाचे आणि दुःखाचे असे दोन्ही क्षण अनुभवत होतो. कारण की या जीवनपटामध्ये जे बघत होतो ना, त्यामध्ये बाबासाहेबांचे आपले काही क्षण पण होते. त्याचबरोबर त्यांची वाटचाल जी किती खडतर होती, काय काय होतं हे अनुभव करत मात्र कधी आधीमध्ये दुःख पण वाटायचं. आणि ज्यावेळेस मग आम्ही हे पाहत पाहत निघालो ना, त्यावेळेस इथं बघा हा शेवटचा फोटो जो होता, तिथे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण आपल्याला दाखवलं होतं, जे 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं जे महापरिनिर्वाण झालेलं. आणि त्याचबरोबर साईडला ही सुखाची भाकर हे एक
छानशी कलाकृती बघायला भेटली, जे बाबासाहेबांच्या उपकाराने आपल्याला सुखाची भाकर भेटते आणि त्या भाकरीमध्ये ही कलाकृती त्यांनी बनवली होती. ही जे सगळं जीवनपट पाहून आम्ही बाहेर निघालो आणि बाहेरून जो हा दीक्षाभूमीचं बघून मन प्रसन्न वाटत होता. हा जो गोल घुमट आहे तो पूर्ण मार्बल दगडांनी बनलेला आहे आणि आपले हे ध्वज जो पंचरंगाचे ध्वज जे बहरत होते, फडकत होते ते पाहून खूप आनंद वाटत होता. जे दीक्षाभूमीच्या बाहेर आपण आल्यानंतर आपल्याला थोडंसं बाजूला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांची कलाकृती आपल्याला बघायला भेटते. तिथे आम्ही फूल अगरबत्ती वगैरे ठेवून पूजा करून आम्ही पुढं निघालो. जे आता मी बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते ना, जो आता हे आपल्याला मैदान दिसते किंवा जे मूर्त्या वगैरे दिसत आहेत, आता जे तुम्हाला इथं म्हणजे एकदम सुमसाम दिसते. पण ज्यावेळेस विजयादशमी येथे सर्व जगभरातील लाखोनी लोकं करोडोनी लोकं इथे जमतात. त्यावेळेस मात्र आपल्याला इथं साधं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, इतकी गर्दी असते. आम्ही बघत ज्यावेळेस बाहेर निघालो ना, त्यावेळेस हे मोठं एकदम पिंपळाचं झाड दिसते, जे श्रीलंकेतील बोधिसत्वाचं जे झाडाची फांदी आहे ना, जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्याच झाडाची फांदी इथं आणून लावण्यात आलेली आहे. आणि त्या झाडाची आम्ही झाडाच्या तिथं बसलो आणि मग तिथं जरा पूजा वगैरे केली. इथंसुद्धा एक वेगळा अनुभव, खूप असं वाटत होतं की जसं आपण गौतम बुद्धाच्या एकदम जवळ गेलेलो आहे. हे एकदम मोठं कंपाऊंड त्या झाडाला केलेलं होतं आणि त्याचबरोबर जे मी आत्ता तुम्हाला फुलं दाखवलेली आहे ना, हे बघा जी फुलं मी दाखवलेली आहे 5-5 फुलांचा असा गुच्छ तयार करून इतकं सुंदर सजावट तिथं केलेली होती. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असल्यास, माझी माहिती आवडत असल्यास, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमची वाटचाल आम्ही पुढं चालू ठेवली आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय पाहिलं हे पाहण्यासाठी माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.